हाय फ्रेंड्स, आज आपण समर स्पेशल रॉयल मँगो फालुदा पाहणार आहोत, जो सर्वांना आवडतो। आणि आता समर खूप जोरात सुरू आहे, त्यामुळे प्रश्नच नाही। तर एक वाटी घेतली। आता पूर्वतयारी आपण आधी करून घ्यायची। खूप सिंपल रेसिपी आहे। वाटीमध्ये मी पाणी घेतले अर्धी वाटी, आणि त्यामध्ये 1 चमचा सब्जाचे बिया टाकून ठेवायच्या। तुम्ही फक्त अर्धा तास ठेवल्या तरी सुद्धा चालतील, कारण त्या पटकन भिजतात आणि फुलतात। तर हा पदार्थ आपल्याला खूप सारा पोटाला थंडावा देतो, सोबतच त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, त्यामुळे तुमचं पोट स्वच्छ व्हायला सुद्धा मदत होते। आता आपण ज्या शेवया आहेत फालुद्याच्या त्या घरीच तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घेतले, आणि त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरमध्ये 1 ते 2 चमचा साखर घालायची। किंवा तुम्हाला जर ह्या शेवया करायच्या नसतील तर तुम्ही घरच्या शेवया शिजवून थंड पाण्यात ठेवल्या आणि त्या वापरल्या तरी सुद्धा चालेल। पण आपण जो हा फालुदा आहे तो परफेक्ट कोल्डिंग रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसा बनवते। तर त्यामुळे आपण ह्या शेवया बनवणार आहोत। तर ह्या शेवया थोड्याशा अशा स्मूथ असतात आणि थोड्याशा स्वीट असतात। तर 1 कप म्हणजे अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घेतले, तर 3 कप पाणी घेतले, तर हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे। आता कॉर्नफ्लॉवर त्या पाण्यामध्ये पूर्ण व्यवस्थित विरघळवून घ्यायचं। अगदी सोपी प्रोसेस आहे। तुम्ही हे सर्व तयारी करून घेतली की तुम्ही कधीही फालुदा बनवू शकता। आता हे सर्व कॉर्नफ्लॉवर आपण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलाय। सोबत 2 चमचे आपण त्यामध्ये साखर सुद्धा घातली स्वीटनेससाठी। आता कढई गरम करायला ठेवायची। कढई गरम झाली की जे मिश्रण आपण बनवलं ते कढईमध्ये घालायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 5-1 मिनिटात आपलं हे पीठ तयार होतं। तर एकदा मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी व्यवस्थित मिक्स करून घेते, कारण कॉर्नफ्लॉवर आहे तो तळाला जाऊन बसतो। आता तुम्ही बघू शकता 5 मिनिटाच्या आत आपलं हे पीठ तयार होतं। पण एक महत्त्वाची टिप्स म्हणजे हे पीठ व्यवस्थित ढवळत राहायचं। आता ह्या पीठ एकत्र झालेलं आहे, पण याला चकाकी अजून आली नाही। तर हे पीठ एकत्र गोळा झालं पाहिजे, विथ त्याला छानशी अशी चकाकी येते वेगळ्या प्रकारची। मग समजायचं की आपलं हे पीठ तयार झालंय। फक्त 5 मिनिटात आपलं हे पीठ तयार होतं। तर हे मी पीठ तयार करत असताना अचानक लाईट गेली, तर त्यामुळे थोडासा गोंधळ झाला होता माझा। तरीसुद्धा मी तुम्हाला पीठ व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करते। तर माझ्या मोठ्या मुलाने कशी तरी लाईटची सोय केली, आणि तुम्ही बघू शकता हे आपल्या पिठाचा कलर आता बदलायला लागलेला आहे। आणखी 2-1 मिनिटं आपण हे पीठ व्यवस्थित शिजवून घेणार आहोत, आणि मग आपण याच्या शेवया पाडून घ्यायच्या आहेत। जर प्रथमच तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे। यापूर्वी सोबतच मी वाळवणाच्या खूप सारे पदार्थ स्वाद रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। समर स्पेशल अशी तिची प्लेलिस्ट सुद्धा आहे, तर तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता। आता आपलं हे पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे। आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊयात। तर एका बाउलमध्ये आपण पूर्णपणे थंड एकदम चिल वॉटर घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे एकदम थंड पाणी नसेल तर त्यामध्ये आईसच्या क्यूब घालायचे आहेत, पण थंडच पाणी घ्यायचं आहे। इथं मी शेवगा घेतलाय, आणि त्यामध्ये मोठीची शेव असते त्याची मी चकती घातलेली आहे, आणि आपण त्यामध्ये आता पीठ घालायचं, आणि ह्या थंड पाण्यामध्ये आपल्याला शेवया पाडून घ्यायच्या आहेत। तर मी पुन्हा एकदा सांगते की पाणी पूर्णपणे थंड हवं। जर पाणी थंड नसेल तर त्यामध्ये तुम्ही आईस क्यूब घालू शकता, तरच आपल्या ह्या शेवया ज्या आहेत त्या व्यवस्थित सेट होतील आणि छान अशा तयार होतील। तर मिश्रण खूप गरम आहे, सो आपण एखादं कापड वगैरे घ्यायचं आहे शेवगा धरण्यासाठी, कारण खूप असं गरम झालाय तो शेवगा। आता आपण हे शेवग्याला टोपण लावूत आणि याच्या छान अशा शेवया पाडून घेऊ। तर मी पूर्णपणे डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे। स्टेप बाय स्टेप अगदी दूध कसं गरम करायचं ते सुद्धा मी सांगितलेलं आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये भेटेल, आणि तुमचा फालुदा खूप छान आणि टेस्टी होईल। आता तुम्ही बघू शकता खूप छान अशा या शेवया पडतात, आणि दिसताना सुद्धा खूप क्यूट अशा दिसतात या।
आणखी कोणत्या प्रकारच्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडतील त्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका। आता आपल्या शेवया पाडून झाल्या की 15 ते 20 मिनिटे या शेवया या पाण्यामध्ये अशाच ठेवून द्यायच्या। 15 ते 20 मिनिटानंतर पाणी वेगळं आणि शेवया वेगळ्या करून घ्यायच्या आणि एका बाउलमध्ये ठेवायच्या। जर तुमच्या ह्या शेवया राहिल्या तर तुम्ही फ्रीजमध्ये 1 दिवस स्टोअर करू शकता। याच्यापेक्षा जास्त स्टोअर करत असेल तर मला कमेंट्स करून सांगा, मला पण जास्त काही त्याविषयी माहिती नाही आहे, पण 1 डे स्टोअर तुम्ही करू शकता। आता आपण फुल फॅट क्रीमी दूध घेतले, तर हे दुधाला छान अशी उकळी काढून घ्यायची। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये साखर टाकू शकता 2 ते 3 चमचे। आणि दूध आहे ते एक 5 मिनिटं आपण मंद गॅसवरती आटवून घ्यायचं आहे। त्याला थिकनेस आला पाहिजे, कारण हल्लीच्या दुधामध्ये खूप पाणी असतं। जर तुम्ही गाव लेवलवर राहत असाल तर तुम्हाला दूध असं फुल फॅटचं जे दूध असतं ते असताना थोडंसं घट्टसर असतं, 10 वगैरे त्यात जरा फॅट असते। पण आम्ही जिथं दूध घेतो त्यामध्ये निम्म दूध आणि निम्म पाणी असतं, त्यामुळे मी थोडंसं दूध हे 5-1 मिनिटं मंद गॅसवरती आटवून घेतले आणि पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं। ही सुद्धा एक महत्त्वाची टिप्स आहे, कारण दूध हल्ली व्यवस्थित नसतं। आता आपलं हे दूध तयार झालं, त्यानंतर मी इथं आंब्याच्या फोडी करून घेतलेत आणि दूध आपलं पूर्णपणे चिल झालेलं आहे। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दूध घ्यायचं, त्यामध्ये आंब्याच्या फोडी घ्यायच्या आणि मँगो शेक पहिल्यांदा आपण प्रथम बनवून घ्यायचा, कारण तोच फालुद्याचा बेस आहे। आणि यातल्या थोड्याशा आंब्याच्या फोडी मी डेकोरेशनसाठी साईडला ठेवून देते। आता यामध्ये अगदी थोडीशी साखर घालायची, 2-1 चमचे, कारण मी 3 लोकांसाठी हा फालुदा बनवलेला आहे आणि हे सर्व मेजरमेंट आहे ते सफिशियंट आहे। तुम्ही 3 ते 4 लोकांसाठी आरामात फालुदा बनवू शकता। आता आपण फालुदा तयार करूयात। तर शाही रॉयल आपण फालुदा बनवते, तर थोडेसे ड्रायफ्रूट, त्यानंतर सब्जाच्या बिया छान अशा भिजलेल्या आहेत, त्यानंतर आपण ज्या शेवया बनवलेल्या आहेत त्या घालायच्या, त्यानंतर मँगो शेक घालायचा, अर्धा कपाला थोडासा वर घालायचा, कारण आणखी आपण त्यामध्ये आईस्क्रीमसुद्धा घालणार आहोत, सोबतच आंब्याच्या फोडी, कारण आता मँगो सीझन आहे तर आंब्याची काहीसुद्धा कमतरता नाही आहे मार्केटमध्ये। आता आईस्क्रीम मी मँगो नाही वापरलं, मी व्हॅनिला फ्लेवरचं वापरले, कारण ते डेकोरेशनमध्ये छान दिसावं। आता वरनं आणखी थोडेसे ड्रायफ्रूट, त्यानंतर चेरी ग्रीन कलर आणि रेड कलरची, आणि हा टेस्टी असा आपला फालुदा तयार झालेला आहे। या समरमध्ये नक्की करून बघा आणि पुन्हा भेटू अशाच नवीन आणि जायकेदार रेसिपीसोबत। बाय बाय।